नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छान ना? मस्त. आज फिश करी बनवलेली होती. पटकन मला संध्याकाळी सगळं कामं आवरून पटापट जायचं होतं सासूकडे. तिकडे माझे भाचे उद्या जाणार आहेत त्यांच्या घरी, म्हणजे नगरला. ते राहतात नगरला, नणंदबाई. आणि मग ते उद्या जाणार आहेत कारण का त्यांचे पप्पा घ्यायला आलेले आहेत त्यांना, म्हणजे आमचे नंदोई दादा. मग पटकन स्वयंपाक करून मी निघाले त्यांना भेटायला तिकडे. मग त्यांना घेऊन जायचं होता केक. मग केक शॉपवर गेले. मस्त असे खूप छान असे केक सजलेले होते. खूप छान ते वेगवेगळ्या व्हरायटीजचे केक होते. मग मी पेस्ट्री घेतली त्यांना आणि एक केक घेतला, कारण का मग तिथे छान असं हे उद्या नाताळ सण असल्यामुळे दुकानं खूप छान सजलेली आहेत. मग घेतले मी. त्यांनी थोडंसं बघितलं, असं सॅन्टाक्लॉज वगैरे खूप छान दिसत आहे. मग पोरांना दाखवायला व्हिडिओ काढलेला होता आणि ते पण ॲड करायचंच राहिला वेगळा दुसरा व्हिडिओ. मग पोरांना दिले पेस्ट्री बघून काय पोरं एकदम खुश. बघितलं का? हे आमचे शिव, आर्यन, नेत्रा, चेरी, परी आणि बसलेले मस्तपैकी सगळ्यांनी खाल्लं. मग सासूबाई बसलेल्या आहेत, आमच्या नणदबाई पण सगळे केक खात बसलेले होते. नणदबाई होत्या बसलेल्या. मग त्यांना म्हटलं तुमचा पण व्हिडिओ काढते. मग ते फोनवर बोलतानाच मी त्यांचा व्हिडिओ काढला. आमचे दादा पण ते आहेत बसलेले. त्यांना म्हटलं हाय करा, त्या हसत होते. आमचे दादा आलेले आहेत उद्या, त्यांना पोरांना घेऊन जातील. आता उद्या ते जाणार आहेत नगरला. हे आहेत आमच्या जाऊबाई, माझ्या बारक्या जाऊबाई आहेत, मी मोठी आहे. मग आले घरी येऊन पटकन स्वयंपाक तर बनवूनच गेले होते. आले पटापट जेवण केलं. आले थोडेसे निवांत बसले, नंतर जेवायला बसले. जेवण वगैरे झालं आमचं. थोड्या वेळ टी व्ही वगैरे बघितला. रुद्र टी व्ही बघत होता. गाणे लावून डान्स वगैरे चालले होते त्यांचं बघणं. आणि मी काय माझं आवरायला घेतलं. पटकन किचन आवरलं, झाडून झटकून घेतलं सगळं घर वगैरे. आणि नंतर फरशी थोडीशी पुसून वगैरे घेतली आणि भांडे घासायला घेतले. भांडे वगैरे घासून झाले आणि किचन आवरून घेतलं, म्हणजे उद्या सकाळी कसं फ्रेश. मला हे सगळं रात्री आवरून झोपल्यानंतरच बरं वाटतं, नाही तर उद्या सकाळी मला खूप बोर होतं. म्हणून हे रात्री सगळं आवरूनच झोपते मी, सगळं क्लीन करून. आता हे झालेलं आहे क्लीन. कसा वाटला आमचा व्हिडिओ? नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला.